स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं की मी आलेलो आहे गावाकडे आणि मी आज जे आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आमची पूर्ण शेती दाखवली आहे, कशी आहे काय आहे। तर आज जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं जे पूर्ण गाव आहे ते कसं प्रकारचं आहे ते दाखवणार आहे। आमच्या गावाची टोटल संख्या आहे 1,500 लोकसंख्या आहे। तर गावामध्ये खूप असे घर आहेत हे आहे आणि आमच्या गावामध्ये मेन मुद्दा म्हणजे जे आहे आळंदी सारखेच आमच्या गावामध्ये जे आहे संजीवनी समाधी आहे। तर संजीवनी समाधी याचा अर्थ असा होतो की संजीवनी समाधी म्हणजे जिवंतपणे घेतलेली समाधी, याला संजीवनी समाधी असं म्हणतात। तर ती समाधी आमच्या गावामध्ये आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती समाधी देखील दाखवणार आहे आणि आमचं गाव कसं आहे, या ठिकाणी लोक कसे आहेत ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर भेटू आपण डायरेक्ट मंदिरात गेल्यास। तर मित्रांनो, आमच्या गावातील पश्चिम दिशेला असणारे हे आहे संत बिनगीर बाबा महाराज यांचे मंदिर। तर आतमधून आपण पाहूयात। जे मी सांगितलं होतं ते मंदिर जे आहे हे आहे, या ठिकाणी जे आहे ती जिवंत समाधी आहे। तर हे पूर्ण मंदिर जे आहे मी तुम्हाला आता दाखवतो। तर मित्रांनो, हे आहे ते मंदिर। या ठिकाणी दिवाळीमध्ये भाविक भक्तांची खूप गर्दी असते, कारण दिवाळीमध्ये या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम असतो आणि 7 दिवस जेवणासाठी देखील या ठिकाणी फ्रीमध्ये असते आणि या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असतात। सकाळी भजन, कीर्तन, काकडा भजन, भारूड इत्यादी आणि ज्ञानेश्वरीचे पारायण देखील या ठिकाणी घेतले जाते। त्यामुळे सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी जमा होतात। आलतो मंदिराकडे आणि या ठिकाणी जे आहे ते छोटे छोटे लेकर आपल्याला बघायला भेटले। तर यांना बघून जे आहे मी जेव्हा शाळेमध्ये तर ते दिवस मला आठवले। तर या हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आपण जे आहे माझी 1ली ते 4थीची शाळा होती, ही समोर तुम्ही पाहू शकता। तर ती देखील तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवणार आहे। हे आहे आमचं गावातलं हनुमानजीचं मंदिर। तर या ठिकाणी मी आलो आहे आणि तर मित्रांनो, हे आहे आमच्या गावातील जे आहे हनुमान मंदिर आहे। याचं बांधकाम खूप जुनं आहे। हे जे आहे एवढं दिसतंय तुम्हाला वर, हे पूर्ण चिऱ्यामध्ये बांधकाम झालेलं आहे। तर हे जुनं बांधकाम आहे आणि जे बाहेरचं जे आहे ते मंडप नंतर बांधलेलं आहे। हे तुम्ही पाहू शकता। हे या ठिकाणी हनुमानजीची एक मूर्ती आहे, हे जे आहे दगडापासून कोरून बनलेली पूर्ण हनुमानजीची मूर्ती। हे या ठिकाणी गणपती बाप्पा, हे छोटंसं आहे जे नागोबाचं आहे। या ठिकाणी राम सीता यांचा फोटो जो आहे थोडा असा ठेवलेला आहे। तो आहे फोटो खराब झालेला आहे, यामुळे याला आपण वर ठेवून देऊया। हे मारुती मंदिर आणि या ठिकाणी अथवा असे खराब झालेले फोटो ठेवू नका। हे जे आहे चांगल्या जागेवर जे आहेत व्यवस्थितपणे ठेवून द्या, कारण जे आहे आपल्या जो देवदेवता आहे त्यांचा जेणेकरून अपमान होऊ नये अशी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो आहे संदेश देतोय। मित्रांनो, हनुमानचं दर्शन करून आपण गेलो शाळेकडे। मित्रांनो, हीच माझी जिल्हा परिषद शाळा आहे, जिथे मी 1ली ते 4थीचं जे आहे शिक्षण पूर्ण घेतलेलं। इथं जे आहे समोर माझी 1ली आणि 2रीची क्लासरूम होती, तुम्ही पाहू शकता। इथं 1ली आणि 2री लिहिलेलं आहे वर्ग। तर या ठिकाणी आहे भारताचे संविधान पूर्ण या ठिकाणी लिहिलेलं आहे। ही जी आहे अंगणवाडी आमच्या इथली। तर या ठिकाणी मी अंगणवाडीला ॲडमिशन घेतलं। तर तिथून मी इथं गेलो 1ली ते 2री आणि 1ली ते 2रीतून जे आहे त्या ठिकाणी 3री ते 4थीचा क्लासरूम आहे। तर तिथं मी 3री ते 4थीचं शिक्षण घेतलं आणि इथं जे आहे आमचं जे आहे इथं आम्हाला खिचडी खायला भेटायची। तर हे वर पाहू शकता तुम्ही, स्वयंपाकगृह लिहिलेलं आहे, स्वच्छतेचे संदेश। म्हणजे आता जे आहे पूर्ण शाळा एकदम सुधारली आहे। बीड जिल्ह्यामध्ये जितके तालुके आहेत तितके पूर्ण या ठिकाणी हे म्हणजे भिंतीवरच सगळं आहे। अर्धी तर माहिती 1ली 4थीला जेवढी लागते तेवढी पूर्ण भिंतीवरच आहे। सायंटिस्ट शोध, कशाचा शोध कोण लावला, विमानाचा राईट बंधू, असं ते पूर्ण लिहिलेलं आहे। कोण कुठे राहतो हे पण लिहिलेलं आहे। संडे, मंडे, ट्यूजडे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे। 3री ते 4थी क्लासरूम त्या ठिकाणी आमची पण तिथंच क्लासरूम होती आणि कार्यालय इथं राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा लिहिलेलं आहे। पाहू शकता ही मूर्ती कशी आहे, एकदम सुंदर अशी ही जी आहे कलाकृती केलेली मूर्ती आहे। गावातील 3ही मंदिराचं दर्शन करून घेतलेलं आहे। तर आता जो आहे तुम्हाला थोडा गावाचा व्ह्यू दाखवतो मी। पूर्ण गाव दाखवण्यासाठी मी जे आहे हे आहे आमच्या गावची ग्रामपंचायत। तर या ठिकाणी इथं आलेलो आहे। तर इथून जे आहे आमच्या घरावरून तर काय पूर्ण गाव दिसत नाही, तर इथून जे आहे मी तुम्हाला पूर्ण गाव दाखवतो कसं आहे आमचं ते।
आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.